कोल्हापुरात माकडानं हैदोस घातलाय। 63 जणांना चावा घेतलाय। राधानगरी तालुक्यातील सोळांकूर गावात माकडाची दहशत आहे। गेल्या 4 दिवसात माकडानं तब्बल 63 जणांचा चावा घेतलाय। 2 जखमींवर CPR रुग्णालयात उपचार सुरू आहे। ग्रामस्थ भयभीत झालेले आहेत। माकडाला पकडण्यासाठी ऑपरेशन मंकी आता सुरू करण्यात आले। वन विभागाचा भुलीचा डाल्ट माकडानं काढून फेकला। गावात सध्या संचारबंदीसारखी परिस्थिती निर्माण झाली असून माकडाला जेरबंद करण्यासाठी वन विभाग, रेस्क्यू टीम आणि स्थानिक तरुण हातात काठ्या घेऊन ऑपरेशन मंकी राबवतात। राधानगरीतील सोळांकूर गावातली ही सगळी परिस्थिती आहे। माकडानं हैदोस घातलाय। माकडानं तब्बल 63 जणांचा मागील काही दिवसात चावा घेतलेला आहे आणि त्यामुळे गावकरी भयभीत आहेत। आता या माकडाला पकडण्यासाठी ऑपरेशन मंकी राबवलं जात आहे। वन विभागानं मारलेला डाल्ट, भुलीचा डाल्ट माकडानं काढून फेकलाय। आपले प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। या संदर्भातले अधिकचे सविस्तर तपशील शेखर यांच्याकडून। शेखर, विक्रांत बरोबर आहे। कोल्हापुरातल्या राधानगरी तालुक्यातील सोळांकूर हे गाव आहे आणि या गावामध्ये गेल्या 4 दिवसांपासून एकाच माकडानं जो धुमाकूळ घातलेला आहे तो विशेष त्या ठिकाणी मांडला जातो। कारण 1-2 नव्हे तर तब्बल 65 जणांवरती त्यानं हल्ला जो आहे तो केलेला आहे। 65 जणांवरती त्यानं हल्ला जो आहे तो केलेला आहे। त्यातील 2 लोकांना तर CPR रुग्णालयामध्ये दाखल करण्याची वेळ आलेली आहे। जे वन विभागाचं पथक आलं होतं त्या वन विभागाच्या पथकामधील 2 लोकांवरती देखील या माकडानं अटॅक जे ते केलेले आहेत। त्यामुळे या सोळांकूर गावामध्ये आता ऑपरेशन मंकी जे आहे ते राबवण्याची वेळ जी आहे ती या प्रशासनाला आलेली आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिकांवरती हल्ला करत असणाऱ्या या माकडाला पकडण्यासाठी गेल्या 2 ते 3 दिवसांपासून अनेक वेळा सापळे जे ते रचण्यात आले। मात्र हे माकड जे ते कुठल्याही परिस्थितीत त्या ठिकाणी या वन विभागाला आणि गावकऱ्यांना सापडत असल्याचं पाहायला मिळत नाही। एकीकडे आपण बघतोय बिबट्या किंवा वाघाला पकडण्यासाठी सापळ्यामध्ये ज्या पद्धतीनं शेळी ठेवली जाते त्याच पद्धतीने एका सापळ्यामध्ये लोकांना ठेवण्यात आलं होतं, जेणेकरून त्या लोकांवरती अटॅक करते तर त्याच पार्श्वभूमीवरती ते सापळ्यात तरी जाईल। मात्र त्या ठिकाणी देखील त्या सापळ्यापासून त्यानं लांब जायचं त्या ठिकाणी स्वीकारलेलं आहे। शिवाय जे डार्ट मारले जातात त्याला बेशुद्ध करण्यासाठी वन विभागानं ते डार्ट पद्धत वापरत असते। ते डार्ट मारल्यानंतर ते माकड इतकं चालाक आहे की दुसऱ्या सेकंदाला ते डार्ट हाताने काढून त्या ठिकाणी फेकून देतं। त्यामुळे त्याला पकडणं जे ते गेल्या 3 दिवसांपासून मुश्किल झालेलं आहे। आज 5वा दिवस खरं तर आहे। मात्र हे माकड अजूनही त्या गावामध्ये अनेकांना त्या ठिकाणी अटॅक करताना पाहायला मिळतात। पहिल्या दिवशी 22 जणांना अटॅक केला होता, दुसऱ्या दिवशी परत 20 जणांवरती त्याने अटॅक केला होता। एकूण आता आकडा जर बघितला तर 65च्या घरामध्ये गेलेला आहे आणि आता हेच माकड पकडण्यासाठी सोळांकूर गावामध्ये संपूर्ण गावकरीच त्या ठिकाणी एकवटलेले आहेत आणि ऑपरेशन मंकी या गावामध्ये राबवत असल्याचं देखील पाहायला मिळतंय। विक्रांत, धन्यवाद शेखर दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।